या 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये एकवटलेल्या मराठ्यांची ताकद बघता आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी देशातल्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेवरती शौचालय, मुताऱ्या आणि सार्वजनिक नळ बंद करायची वेळ येते ही या स्वतंत्र भारतामधली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। 2013 सालच्या रामदेव बाबांच्या दिल्लीमधल्या आंदोलनामध्ये रात्री 2-3 वाजता निष्पाप झोपलेल्या आंदोलकांवरती ज्यावेळेला दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यावेळेला जगाने छितू तर केलीच, पण त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने तर लँडबार जजमेंट दिली की राईट टू पीसफुल स्लीप म्हणजे स्वतंत्रपणे निवांत झोपणं हा एक मूलभूत अधिकार आहे। त्याच्या चांगलं 12-13 वर्षांनंतर आज मुंबई महानगरपालिका लोकांना पिण्याचं पाणी नाकारते, म्हणजे देश नक्की प्रगती करतोय का अधोगती करतोय? स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आणीबाणीमध्ये जसं मानवतेची हत्या केली गेली त्याच प्रकारे आज मराठ्यांचं वादळ शांत करण्यासाठी, मराठ्यांचा पेटलेला हा झंझावात विझवण्यासाठी ही विकली गेलेली मुंबई महानगरपालिका आज मराठ्यांच्या मूलभूत हक्कावरती नळ बंद करून संडासाला कुलप घालून आज मराठ्यांच्या मूलभूत हक्काची हत्या करते। आज घडीला मराठा नेते मनोज जरांगे पाटील जे म्हणत आहेत ना की हे मुंबई महानगरपालिका नसून हे अगोरी ब्रिटिश शासन आहे, हे 1000% खरं आहे। अहो यांनी पिण्याच्या पाण्याचे नळ बंद केले, जसं त्या काळामध्ये आपण मुजोर ब्रिटिश सरकारचा ताकदीनं धिक्कार केला, विरोध केला, त्याच प्रकारे जात पात धर्म न बघता आजही मुंबई महानगरपालिकेचा आपण तितक्याच ताकदीनं धिक्कार आणि विरोध केला पाहिजे। कारण आज जे हाल मराठा समाजाचे होत आहेत तीच वेळ इतर समाज घटकांवरती यायला वेळ लागणार नाही।